मंडळी, राष्ट्रीय बचत योजना ही भारत सरकारतर्फे चालवली जाणारी एक अशी योजना आहे जी खास करून लहान ते मध्यम उत्पन्न असणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते, तसंच आयकरात सूटही मिळवून देते. आज आपण बघणार आहोत याच योजनेची वैशिष्ट्य, तसंच व्याजदराची माहिती आणि त्यानुसार परतावा किती मिळेल इत्यादी. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, राष्ट्रीय बचत योजना, ज्याला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणूनही ओळखतात, ही 5 वर्षांची योजना आहे. म्हणजे या योजनेत एक ठराविक रक्कम खातं उघडताना भरावी लागते आणि त्यावर आपल्याला 5 वर्ष व्याज मिळत राहतं. 5 वर्ष पूर्ण झाली की योजनेचा कालावधी पूर्ण होतो आणि भरलेली सगळी रक्कम जमा झालेल्या व्याजासकट ठेवीदाराला परत मिळते. आता आपण बघूया या योजनेसाठीची पात्रता. या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत. यात वयाची कुठलीही अट नाही, फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते आणि संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त 3 व्यक्तींचं असू शकतं. आता बघूया ठेवींचे नियम. या योजनेत आपण किमान ठेव 1000 रुपये ठेवू शकतो आणि 100 रुपयाच्या पटीत रक्कम कितीही वाढवू शकतो. यात कमाल रकमेची मर्यादा नाही, आपण जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतो. या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडली जाऊ शकतात. तसंच या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कलम 80C अंतर्गत आयकरातून वजावटीसाठी पात्र ठरते. आता बघूया मुदतपूर्तीनंतर काय करायचं. या योजनेची मुदत 5 वर्षांची आहे, त्यामुळे खातं उघडून 5 वर्ष पूर्ण झाली की योजनेचा कालावधी पूर्ण होतो आणि ठेवीदाराला मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते. मात्र त्यासाठी ठेवीदाराला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत पासबुकासह अर्ज करावा लागतो. मंडळी, राष्ट्रीय बचत योजनेतील खातं गरज पडल्यास तारण ठेवून त्यावर ठेवीदाराला कर्जसुद्धा काढता येतं. तसंच कर्ज मिळवण्यासाठी हे खातं कधीकधी कर्ज देणाऱ्याच्या नावावर हस्तांतरित सुद्धा केलं जाऊ शकतं. पण त्यासाठी ठेवीदाराला आधी कर्ज देणाऱ्याकडून तशी सहमती असल्याचं पत्र आणावं लागतं आणि मग संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत अर्जासोबत पुरावा म्हणून जोडावं लागतं. मंडळी, ही ठेव फक्त खालील व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येईल किंवा सुरक्षेच्या कारणासाठी तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल. यामध्ये भारताचे राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल, रिझर्व्ह बँक, शेड्यूल्ड बँक, सहकारी संस्था किंवा बँका, सार्वजनिक किंवा खाजगी किंवा सरकारी कंपन्या, स्थानिक प्राधिकरण किंवा गृहनिर्माण वित्त कंपनी या व्यक्ती किंवा संस्थांकडेच ठेव तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल. आता बघूया खातं मुदतीपूर्वी बंद केलं तर काय होतं. मंडळी, या योजनेत खालील अटी वगळता मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येत नाही. मंडळी, पहिली अट म्हणजे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास. म्हणजे एका व्यक्तीचं खातं असेल तर एका खातेधारकाचा किंवा संयुक्त खातं असेल तर कोणत्याही एका किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येतं. त्यानंतर जर ठेवीदाराने खातं एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडे म्हणजे गॅझेटेड ऑफिसरकडे गहाण ठेवलं असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी ते काही कारणांनी जप्त केलं तर ते खातं बंद करता येतं. किंवा जर न्यायालयांनी खातं बंद करण्याचा आदेश दिला तर ते खातं बंद करता येतं. मंडळी, जर 1 वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर त्यावर कुठलंही व्याज मिळणार नाही, फक्त मूळ रक्कम परत दिली जाईल. त्यानंतर खातं 1 वर्ष पूर्ण झाल्यावर पण 3 वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्या खात्यावर बचत खात्याचा व्याजदर मिळतो. खातं 3 वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केलं तर योजनेचा व्याजदर आणि कालावधी यांची आकडेमोड करून जी व्याजाची रक्कम असेल ती मूळ रकमेबरोबर परत दिली जाईल. खात्याचं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण. या योजनेत खालील अटींवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं, म्हणजे त्याच्या नावावर केलं जाऊ शकतं. खातेदाराचा काही कारणांनी मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांच्या नावे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं. संयुक्त खात्यातील खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्या खात्यातील इतर खातेदारांच्या नावे खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं आणि खातं तारण ठेवताना संबंधित तारणधारकाच्या नावे सुद्धा खातं हस्तांतरित केलं जाऊ शकतं. आता बघूया व्याजदर आणि परतावा. या योजनेचा चालू व्याजदर 7.7% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे. म्हणजे या योजनेत व्याजाची आकडेमोड वर्षभर एका रकमेवर होते आणि पुढील वर्षी आधीच्या वर्षीची रक्कम अधिक आधीच्या वर्षीचं व्याज मिळून होणाऱ्या रकमेवर व्याज मिळतं. जर आपण या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर आपल्याला 5 वर्षांनी एकूण व्याज 44,903 रुपये मिळेल आणि एकूण परतावा 1,44,903 रुपये मिळेल. जर आपण या योजनेत 2 लाख रुपये गुंतवले तर आपल्याला 5 वर्षांनी 89,807 रुपये व्याज मिळेल आणि एकूण परतावा 2,89,807 रुपये मिळेल.
जर आपण या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर आपल्याला 5 वर्षांनी एकूण व्याज 2,24,567 रुपये मिळेल आणि एकूण परतावा 7,24,567 रुपये मिळेल. जर आपण या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर आपल्याला 5 वर्षांनी एकूण व्याज 6,73,550 रुपये मिळेल आणि एकूण परतावा 21,73,550 रुपये एवढा मिळेल. तसंच आपण या योजनेत 30 लाख रुपये गुंतवले तर आपल्याला एकूण व्याज 5 वर्षांनी 13,47,102 रुपये मिळेल आणि एकूण परतावा 43,47,102 रुपये मिळेल. आता बघूया या योजनेत आयकरात किती सूट मिळते. या योजनेत केलेली गुंतवणुकीची रक्कम आयकर कलम 80C अंतर्गत आयकरातून वजावटीसाठी पात्र ठरते. तसंच या योजनेत मिळणारं व्याज पहिली 4 वर्ष पुन्हा गुंतवलं जातं, त्यामुळे त्यावर आयकरात सूट मिळू शकते. मात्र ही व्याजाची रक्कम ठेवीदाराला आयकर रिटर्न्स भरताना इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून दाखवावी लागते. आता बघूया कागदपत्रांविषयी माहिती. मंडळी, या योजनेत आपल्याला सर्वप्रथम खाते चालू करण्याचा अर्ज, त्यानंतर 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वीज बिल किंवा पासपोर्ट आणि अल्पवयीन व्यक्ती असेल तर वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला लागेल.